संध्याकाळी रेस्टॉरंटमध्ये त्याला ती मुलगी दिसली. मुलगी म्हणा, तरुणी म्हणा, ते महत्वाचे नव्हते. तिच्या चेहऱ्याकडे पाहताच त्याला धक्का बसला होता. एका क्षणात त्याची खात्री झाली होती की तो जे शोधत होता ते इथे आहे. तिच्या चेहऱ्याकडे एकच नजर टाकली तरी मनात शंका उरत नव्हती. तो चेहरा संपूर्ण भेदरलेल्या व्यक्तीचा होता. काही क्षण तो नुसता तिच्याकडे पाहतच राहिला. वय 22-23च्या आसपास असावे. वर्ण, उंची, रूप सर्व मध्यम. आता या सर्वांवर मात करणारी ती एक सर्वग्राही भीतीची भावना, त्याच्या परिचयाची. धीटपणा दाखवण्याची वेळ असली तर ती हीच आहे, तो मनाशी म्हणाला. मी तुमच्या टेबलापाशी बसलो तर चालेल का? सरळ तिच्यापाशी जाऊन त्याने विचारले. तिची मान आश्चर्याने वर झाली. "अम, हो हो, बसा की," ती शेवटी म्हणाली. तिने अजून काही मागवलेले दिसत नव्हते. आणखी धीटपणा करून तो म्हणाला, कृपा करून काही गैरसमज करून घेऊ नका, पण मी चहा मागवणार आहे. तुमच्यासाठी एक सांगू का? तिच्या नजरेत संशय जागा झालेला पाहताच तो घाईने म्हणाला, मला जर 5 मिनिटांचा अवधी दिलात तर मी तुमची एका गोष्टीची खात्री पटवू शकेन. प्लीज. अम, ठीक आहे, ती जरा नाखुशीनच म्हणाली. वेटरला त्याने 2 कप चहा आणायला सांगितले. त्याची कल्पना खरी ठरली तर ही त्याच्यासारखीच गुंतवळ्यात सापडलेली स्त्री होती. क्षणभर तो स्वतःची भीती विसरला. तिला मदत हवी होती, धीर द्यायला हवा होता. चहाचे कप टेबलावरून हलल्यावर मग तो खुर्चीत मागे टेकून बसला आणि सरळ तिच्याकडे पाहत म्हणाला, आपला दोघांचा परिचय नाही, तोंड ओळख नाही, नावेही एकमेकांना माहीत नाहीत. तेव्हा तुमच्याशी बोलण्याचे हे जरासे साहसच आहे. 2 मिनिटे माझे शब्द ऐकून घ्या. मग तुमची इच्छा नसली तर मला सरळ जा म्हणून सांगा. मी येथून आपल्या वाटेने चालायला लागेन. कबूल? अजून साशंक चेहऱ्यानेच तिने अर्धवट हो अशी मान हलवली. गेल्या काही रात्री तुमची झोपेची तक्रार सुरू झालीये का? ती एकदम सावध झाली होती, पण तिने होकारार्थी मान हलवली. रात्री अपरात्री खोलीबाहेर पडण्याची वेळ आली आहे का? ती काही बोलली नाही, पण तिचे विस्फारलेले डोळे, पांढरा पडलेला चेहरा आणि ओढलेला श्वास, त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. तो हलक्या आवाजात म्हणाला, मलाही त्या चकमकत्या, रंगीबेरंगी, पारदर्शक, राक्षसी अळ्या दिसल्या आहेत. एका माणसाला त्यांनी खाल्लेलं मी पाहिलंय. टेबलावरच्या हातांवर डोके ठेवून ती रडायला लागली होती. ते दोघे रेस्टॉरंट बाहेर पडले होते आणि बरोबर चालले होते. औपचारिक परिचयाची आवश्यकता नव्हती. भीतीच्या गडद रंगाखाली सर्व शिष्टाचार पार नाहीसे झाले होते. मालनला, तिचे नाव मालन होते, धीर देण्यासाठी तरी त्याला मनात निर्धार बाणावा लागत होता. तिची हकीकत त्याच्यापेक्षा जरा वेगळी होती, पण फार नाही. एका खूप मोठ्या दुखण्यातून ती नुकतीच बरी झाली होती, पण झोपेची तक्रार कायम राहिली होती. डॉक्टर रोज गोळ्या देत होते. त्या अंमलाखाली काही वेळ गुंगी यायची. गोळ्यांना कंटाळून तिने 2 दिवसांपूर्वी गोळी घेतलीच नव्हती. कितीतरी वेळ ती जागी होती आणि मध्येच तिला कसला तरी कुरतडण्याचा आवाज जाणवला होता. ती घरभर फिरून आली होती, पण घरात काहीच दिसले नव्हते. दुसऱ्या रात्री तोच प्रकार. ती जेव्हा अंगणात आली तेव्हा तिला शेजारचे मोडकळीस आलेले रिकामे घर दिसले. तेथून तर आवाज येत नसेल. तिच्या मनात कल्पना आली आणि मधल्या मोडक्या कुंपणातून ती पलीकडे गेली. घराची दारे कल्ली होती, खिडक्या तुटल्या होत्या, छप्पर गळके होते. जरा भीतच तिने आत पाय टाकला. तत्क्षणी तिला पायाखाली सर्व जमीनच हादरत असल्याचे जाणवले.
एका एका खोलीतून ती पुढे गेली आणि मधल्या एका खोलीच्या दारापाशी अर्धवट किंचाळी देऊन थांबली. छपरातल्या भोकातून अर्धवट प्रकाश खाली येत होता आणि त्या प्रकाशात तिला दिसले की उंबऱ्याच्या आत जमीनच नाही, तिथे एक खोल खड्डा आहे. खड्ड्याच्या तळाशी पाणी चकाकत होते आणि खड्ड्याच्या काठाने 5-6 मोठमोठ्या अळ्या फिरत होत्या, माती उकरण्याचे काम करीत होत्या. ती कशी परत आली, तिला वेड कसे लागले नाही कोणास ठाऊक. घरातल्यांना तिने सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तिच्या सांगण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पडक्या घरातली एखादी खोली खचायचीच, ते म्हणत होते, आणि ती रात्र जागून काढत होती. उशीला कान लागताच कानांना तो जमीन कुरतडण्याचा भयंकर आवाज जाणवत होता. मातीचा मोठासा ढिगारा कोसळला की तिचा शरीराला हादरा जाणवत होता. त्याला स्वतःलाच प्रसंगांचा अर्थ समजत नव्हता, तर तो तिला तरी काय सांगणार. पण केवळ तिचं अस्तित्व हाच केवढा मोठा आधार होता. आतापर्यंत त्याला सर्व मानवजातीपासून दूर फेकल्यासारखे वाटत होते. आता त्याच्या सोबतीला ती आली होती. मालन. नकळत एकवचन वापरीत तो म्हणाला, आपण दोघेही वेडे असणं खासच अशक्य आहे. काहीतरी खास कारणाने आपल्याला दोघांनाही हा बदल, हे आक्रमण जाणवत आहे. आणखी आपल्यासारखे कोणी कोणी असतील, त्यांच्यावरही कोणाचा विश्वास बसणार नाही. ते राहू दे. तुझं ते पडकं घर मला दाखव. आपण आधी आपल्या डोळ्यांनी स्वतःची खात्री करून घेऊ, म्हणजे मग मला कोणाकडे तरी जाता येईल. संध्याकाळच्या गर्दीतून ते दोघे चालले होते. तो आता इतरांच्या चेहऱ्याकडे पाहत नव्हता. तिथे काय दिसेल किंवा दिसणार नाही, हे त्याला समजलं होतं. ते सर्व बेफिकीर आहेत, बेदरकार आहेत, घम्म आहेत. त्यांना काहीही जाणवत नाहीये. त्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. मनावरची कातडी जाड झाली आहे. ते आंधळे आहेत. तिच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यापाशी ते पोहोचले. दिवसाचा प्रकाश विरून गेला होता. संध्याकाळच्या सावल्या कोपऱ्या कोपऱ्यातून जमा व्हायला लागल्या होत्या. मालन जेव्हा त्या पडक्या घरापाशी थांबली, तेव्हा तिचा चेहरा म्हणजे पांढुरका लंबगोल झाला होता. काही वेळ तो त्या पडक्या, रंगहीन, ओसाड घराकडे पाहत राहिला. इथे, तो पुटपुटला. मालनने नुसती मान हलवली. झोकांड्या खाणाऱ्या फाटकातून ते आत गेले. अंगणात वाळकं गवत होतं, केर कचरा होता. घर शांततेच्या कोशात लपेटलेलं होतं. आत पाय टाकताना मन जरा कचरतच होतं. भुसकट झालेल्या दारातून ते आत शिरले. आत तर प्रकाश आणखीनच मंद होता. 2-3 खोल्या ओलांडून मालन एका दारापाशी आली आणि थांबली. आत त्यांचा आवाज घोगरा झाला होता. त्याने अलगद दार ढकलले. सगळी भिंत गदागदा हल्ल्यासारखी वाटली. आत जमीन नव्हती. एक गर्ता होती, भुयार होतं, खोल विवर होतं. त्याच्या तळाशी पाण्याची चकाकी होती आणि पाण्यात सुस्तपणे काहीतरी हलत होते. एक नाही, 2, 3, 4. आधारासाठी त्यानं भिंत धरली. हातांना आतला भाग काहीतरी वेगळाच लागत होता. त्याने त्यावरून बोटं फिरवली. तिथे प्लास्टर, रंग असं काहीतरी असायला हवं होतं, पण तो भाग खडबडीत वाटत होता. सगळी भिंतच आतून पोखरल्यासारखी वाटत होती. मूळची जाडी नाहीशी झाली होती. ती आता एखाद्या जाडसर पुठ्ठ्यासारखी वाटत होती. हाताने सुद्धा हलत होती. केवळ कुतूहल म्हणून त्याने 4 बोटांनी एक भाग धरला, दाबला. भिंतीचा एक पातळ पापुद्रा त्याच्या हातात आला. त्याचा दर्शनी भाग एखाद्या खऱ्या भिंतीसारखा वाटत होता, पण आतला भाग किडका होता.
अळ्यांनी पोखरून टाकला होता. त्याचे गोल गोल ठसे अजून तिथे तसेच होते. त्या एका तुकड्याने त्याच्या मनावर विलक्षण परिणाम केला. हे काय आहे? लोकांच्या शरीरात जिरणाऱ्या प्रचंड अळ्या, त्यांच्या मृतदेहावर चरणाऱ्या रंगीबेरंगी अळ्या, घरेच्या घरे आतून वाळवीसारख्या पोखरणाऱ्या, जमिनीखाली कुबट मातट पाण्यात वळवळणाऱ्या, रात्री अपरात्री हमरस्त्यावरून सरपटणाऱ्या अळ्या. याला कशाचा संकेत म्हणाल डॉक्टर? हातातला धलपा पुढे करीत तो त्यांना विचारत होता. दिवसाच्या कठीण प्रकाशात तर ती धलप्याची आतली बाजू अतिशय किळसवाणी दिसत होती. एवढा ढळढळीत पुरावा समोर असताना ते असे थंड का बसतात? ते काही हालचाल कशी करत नाहीत? तुला तो अपघात झाल्याचे सांगत होतास ना? अपघात? जोशी तुच्छतेनं म्हणाला. नुसता पाय घसरून पडलो होतो मी, त्याला का अपघात म्हणता? पण काही मिनिटे बेशुद्ध होतास म्हणतोस, मग झालं तर त्यातच या साऱ्याचे मूळ आहे. त्यातच. पण पण नाही. डोक्याला धक्का लागला होता ना, काही वेळ शुद्धीवर नव्हतास ना, मग मेंदूलाच काहीतरी इजा झालेली आहे. त्याचेच हे सगळे परिणाम आहेत. तुझा विश्वास बसणार नाही, पण मला यातला अनुभव आहे. माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. आणि यावर उपाय काय? काही इलाज आहे का? इलाज आहे, पण ते खर्चाचं आणि दीर्घ वेळ घेणारं काम आहे. त्यांची नाराजी शब्दाशब्दात व्यक्त होत होती. त्याचा तर त्यांच्यावर मुळीच विश्वास बसला नव्हता. त्यांची गाठ उगाचच घेतली आणि त्यांचा आणि आपला वेळ वाया घालवला. त्याला वाटायला लागले. तुम्ही माझं सर्व शांतपणे ऐकून घेतलत त्याबद्दल मी तुमचे आभार मानायला हवेत, तो उठत म्हणाला. पण त्याचा आवाज कडवट झाला होता. अगदी शेवटच्या क्षणी डॉक्टरांच्या अलिप्ततेचे कवच काही क्षण दूर झाले. हे पहा, माझा राग करण्यात काय अर्थ आहे? आता कशातच काही अर्थ नाहीये, तो खिन्न आवाजात म्हणाला. हे तुझे मत झाले. इतरांच्या आणि तुझ्याहून जाणत्या लोकांच्या मतांना किंमत द्यायला शिक. तुझ्या या विकृतीचा उगम तू ज्याला क्षुल्लक समजतोस त्या अपघातातच आहे. मेंदूत कोट्यावधी नसांचे संयोग असतात. बाह्य जगाचा अर्थ मेंदू कसा लावतो हे अजून खरोखरच अज्ञात आहे. अगदी अपवादात्मक वाटणारी पण योगायोगाच्या शक्यतेत बसणारी एखादी जोडणी तुझ्या मेंदूत झाली नसेल कशावरून? असा बदललेला, विकृत झालेला मेंदू बाह्य जगाचे विकृतच चित्र दाखवणार नाही का? त्याने फार पूर्वी आत दाबून टाकलेल्या विस्मृत प्रसंगांचा ठसा इतर सृष्टीवर उमटत असला तर? तुझ्या लक्षात आलंय का? या शोधाला खूप चिकाटी आणि दीर्घ काल लागेल. द्रव्याचीही जरुरी आहे आणि तुझे सहकार्य सर्वात महत्वाचे आहे. बरे होण्याची खरी तळमळीची इच्छा हवी, तरच यशाची आशा आहे. म्हणजे मला वेडाचे झटके येतात असं तुमचं म्हणणं आहे ना? अगदी तसंच नाही, पण काही कालपर्यंत तुझी नेहमीची अस्मिता झाकली जाते आणि एक अडाणी, अशिक्षित, भाबडे मन तिची जागा घेतं. तू खऱ्या अर्थाने वेगळा माणूस होतोस. अनुभवसिद्ध कल्पनांचा दाब नाहीसा होतो आणि या भयानक कल्पना जन्माला येतात. त्याने काय आशा मनात धरली होती? शब्दांचं कितीही अवडंबर माजवलं तरी अर्थ तोच होता. या त्याच्या वेडाच्या लहरी होत्या, असाच त्यांचा दावा होता. या दोन भूमिका एकत्र कशा येणार? हताश मनाने तो त्यांच्या ऑफिसच्या बाहेर पडला. मालनला तो संध्याकाळी भेटणार होता. तोपर्यंत रिकामा वेळ होता, पण मन रिकामं नव्हतं. मनात विचारांची गर्दी होत होती आणि सर्व एकजात भीतीदायक होते. अजून त्यांचा गुंता होताच, पण विचारांना एक अनपेक्षित दिशा मिळाली होती. डॉक्टरांसाठी केलेल्या
सुसूत्र निवेदनाने असेल किंवा त्यांच्या काही सूचक शब्दांमुळे असेल, पण प्रसंगांना एक भयानक अर्थ येऊ पाहत होता. तो आणि मालन दोघात काय साम्य होतं? त्याच्या मेंदूला किंवा डोक्याला इजा झाली होती आणि तिला सपाटून ताप आला होता. तेव्हा तिच्याही मेंदूवर काहीतरी परिणाम झाला असण्याची शक्यता होती. दोघांच्याही. हा निव्वळ योगायोग होता की यातच एखादं कारण दडून बसलं होतं? ठीक आहे तर, विचार करायला हवा. ते दोघे वेगळे होते म्हणून त्यांना का आळ्या दिसत होत्या? इतरांना, जे शहाणे किंवा नॉर्मल समजतात, त्यांना दिसत नव्हत्या. या सर्वांचे मेंदू काही एका विशिष्ट प्रकाराने झपाटलेले होते का? त्यांच्या मेंदूवरच त्या चकचकत्या, रंगीबेरंगी, कापसात पाणी मुरावे तसे माणसाच्या शरीरात जिरणाऱ्या पदार्थांचं कवच, आवरण, कीटण चढलं होतं का? की ज्यामुळे माणसाची स्वनिष्ठ विचारशक्तीच नष्ट व्हावी? मनावर आणि शरीरावर पॅरासाइट सारखा जगणारा हा एखादा प्राण्याचा प्रकार होता का? त्याच्या अपघाताने आणि तिच्या तापाने त्या दोघांच्या मेंदूवरचं कवच गळून पडलं होतं, जळून गेलं होतं. मानसिक नजर जणू काही जन्मात प्रथमच साफ झाली होती आणि त्यांना ही कीड दिसली होती. पण त्या दोघांना जग वेडे ठरवत होते आणि त्या लिबलिबीत किडीने, ज्यांचे मेंदू सडले आहेत, असे लोक शहाणे समजले जात होते. पण खऱ्या वस्तुस्थितीचे ज्ञान होणारे हे दोघे पहिलेच होते का? नाही. त्यांच्यापूर्वी कित्येकांना तरी ते दिसले होते आणि खरा प्रकार ते लोक घसा फोडून किंचाळून सांगत असतानाच त्यांना वेड्यांच्या इस्पितळात गजाआड डांबण्यात आलं होतं. पण म्हणजे प्रकार नवीन नव्हता, खूप खूप जुना होता. युगानुयुगे माणसाच्या नशिबी ही गुलामी आली होती. केव्हा? देवांनाच माहीत. देवांना माहीत. एक आश्चर्याचा धक्का बसून त्याचे विचार इथे अडखळले. अनेक वेळा कानावरून गेलेल्या पौराणिक कथा आता त्याच्या मनासमोर ओळीने उभ्या राहिल्या. ज्या काळात मानव देव समान होता, ज्या काळात भूत, वर्तमान, भविष्य तिन्ही काळ त्याच्या अधीन होते, ज्या काळात तो चराचर सृष्टीचा स्वामी होता, त्या काळाच्या त्या कथा होत्या. केवळ भारतीयच नाही, तर जगातल्या प्रत्येक देशाचे लोक तो महान वारसा हृदयाच्या कप्प्यात जपून होते. देवत्वापासून मानव कोणत्या तरी एका दुर्दिनी निखळून खाली पडला. हे महान पतनही पुराण कथांमधून रूपकाच्या रूपात कुठे कुठे दिसत होते. ॲडमने खाल्लेले ज्ञानवृक्षाचे फळ, त्यातून ही कीड आली होती का? राजा परीक्षितापर्यंत फळातून पोचलेली अळी, तेही एखादे रूपक होते का? केव्हा तरी मानव घसरत खाली आला. तो निसर्ग त्याच्या चरणांचा दास होता, तोच त्याचा शत्रू झाला. त्या थपथपत्या अळीच्या ओलीत मानवाच्या दिव्यत्वाची ठिणगी विझली. त्याचे पंख छाटले गेले, पाय मातीचे आणि मातीला जखडले. आपण कोण हे तो विसरला. त्याचा तिसरा अक्ष मिटला आणि तो आंधळा झाला. 7,000 वर्षांच्या ज्ञात इतिहासात एकच गोष्ट समान आहे. मानव त्याच त्या चुका पुन्हा पुन्हा करीत आहे. अनुभवातून तो काहीही शिकलेला नाही. कसा शिकेल? त्याचा मेंदू म्हणे निम्म्याहून अधिक अकार्यक्षम आहे. असणारच. तिथे त्या पारदर्शक आळीने आपली वेटोळी घातली आहे. ज्या खिडकीतून मानवाची सर्वसाक्षी नजर तिन्ही काळातून अनंत अंतरापर्यंत फिरायची, ती खिडकीच आता ह्या रंगीबेरंगी कीटणाखाली झाकली गेली आहे. कोट्यावधी लोकात जीवन काढूनही मानव खऱ्या अर्थाने प्रथमपासून शेवटपर्यंत एकाकीच राहतो, राहणारच. परस्परांच्या मनांना जोडणारे, परस्परांची खरी ओळख पटवणारे तंतू त्या रंगीबेरंगी किडीने कुरतडून टाकले आहेत. ज्या तंतूंनी मानवाला वांशिक स्मृती उपलब्ध व्हायची,
त्या तंतूंवरून त्याला अखंड शक्तीचा पुरवठा व्हायचा, ते तंतूच किडून गळून गेले होते. नवल नाही, मानव संशयी, भित्रा, एकलकोंडा, खुनशी, निर्दय झाला होता. दुसरं काय होणार? आपल्याला असे विचार सुचावेत याचे त्याला यत्किंचितही नवल वाटले नाही. मानव जातीचा तो एक अगदी सामान्य प्रतिनिधी होता, पण त्याचा वारसा फार मोठा होता. आता त्याला जाणवलं की आजवरच्या इतिहासात आपल्यासारखेच आणखीही कितीतरी लोक या असह्य मानसिक बंधनातून मुक्त झाले होते, आणि त्यांनी सर्वसाधारण समाजाला जागृत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण ते सर्व एकजात अयशस्वी ठरले होते. मनावर एक प्रचंड ओझे वागवणारा मानव त्या वजनाखाली परत एकदा त्या कर्दमात खितपत पडला होता. वर चढण्याची त्याची शक्तीच गेली होती. मालन संध्याकाळी भेटली. एक सामान्य माणूस आणि एक सामान्य स्त्री. ते दोघे काय करू शकणार होते? आपल्या मनातले विचार त्याने तिला समजावून सांगण्याचा अर्धवट प्रयत्न केला, पण सुरुवातीपासूनच त्याला अपयशाची धास्ती वाटत होती. तिला काहीही कळलं नाही. आपल्याला कोणताही धोका नाही हे तो तिला पटवून देऊच शकला नाही. आपल्या मनात एक नवी सहभावना जन्माला आली आहे, त्याला वाटलं. मालनशी अगदी जपून वागायला हवं. तिला दुखावता कामा नये, कारण ती त्याची पत्नी होणार होती. मानव जातीच्या या पुरातन शापातून ते दोघे अपघाताने मुक्त झाले होते. त्यांच्या मिलनातून एक नवा किंवा खरा मानव पृथ्वीवर अवतरणार होता. आपल्या मनात कशाबद्दलही शंका नाही, ही गोष्ट त्याला जाणवली. आपल्याला अनेक नवीन गोष्टी दिसणार आहेत, जाणवणार आहेत. आपल्या अनुभवांची श्रेणी एकदम विस्तारित आणि खोल होणार आहे, हेही तो जाणून होता. कितीतरी वर्षांनंतर मानव परत एकदा योग्य वाटेवर आला होता. सहस्रावधी वर्षांनंतर. आता तो एकटा होता, पण कालांतराने त्याच्या मदतीला आणखी येतील. त्याच्या वंशात निपजलेले आणि मग त्याच्या एकत्रित शक्तीने मानवाच्या मनावर चढलेला हा गंज साफ केला जाईल. त्याच्या मनाच्या रत्नांचे सर्व पैलू पुन्हा एकदा आपल्या दिव्य दीप्तीने ललकायला लागतील. भीतीच्या आणि संशयाच्या कोशात एकेकटा दडून बसणारा मानव कोशाबाहेर येईल आणि सर्वांची मनं एकत्र येतील. मालनला काही सांगण्याची आवश्यकता नव्हती. वृक्ष जमिनीतच रुजतो, वाढतो, फळाफुलांनी बहरतो. धरणी त्याला आवश्यक असते, ती एक अनिवार्य घटक असते, पण त्याचे गुणधर्म समान असण्याची जरुरी नाही. तो आपल्या विचारात इतका दंग झाला होता की मालन मोठ्याने ओरडून किंचाळेपर्यंत त्याला ती घोंगावत येणारी गाडी दिसलीच नाही. मग जो क्षणार्ध मिळाला त्यात काही हालचाल केवळ अशक्य होती. एक रंगीबेरंगी चमचमती भिंत एखाद्या लाटेसारखी त्याच्यावर कोसळली. बाहेरच्या निरीक्षकांपुरती त्याची शुद्ध त्याच क्षणी हरपली. त्याच्या मनात मात्र तो क्षण अनंत काळापर्यंत ताणला गेला होता. शेजारी भयभीत चेहऱ्याने उभी असलेली मालन, त्याच्यावर धडाडत येणारी गाडी, तिच्या मागची निळसर लाल आकाशाची अजस्र कमान. डोळे मिटले तरी मनासमोर ते दृश्य स्पष्टपणे उभं होतं. आपल्याला अपघात झाला आहे, त्याला समजले. आपली शुद्ध जाणार आहे, ही गोष्ट त्याला समजली. किंबहुना शुद्ध हरपण्याची क्रियाही तो अनुभवू शकत होता. कॅमेऱ्याचे एखादे मोठे शटर गोलाकार फिरत फिरत संकोच पावावे तसा हा शेवटचा देखावा. सावकाश स्वतःभोवती फिरत लहान लहान होणारा देखावा. चारी बाजूनी अंधार दाटून येत होता आणि मग अगदी शेवटच्या क्षणी त्याला तो आकार जाणवला. ती प्रचंड, पारदर्शक, ओलसर, लिबलिबीत शरीराची अळी त्याच्या छातीवर चढली होती. मानेभोवती विळखा घालीत होती. शरीरात
गारवा शिरत होता. त्याने एक शेवटचीच प्राणांतिक धडपड केली, पण कोणताही अवयव तसूभरही हलला नाही. मग त्याने आपला शोकांत स्वीकारला. काय होणार आहे हे त्याला समजले. काही काळ स्वच्छ झालेला मेंदू आता पुन्हा एकदा त्या किटणाखाली मढवला जाणार होता. मानवी स्वातंत्र्याची स्वप्ने विरली होती. युगानुयुगाची गुलामी खांद्यावर येत होती. त्या अळीचा चिकट अर्क त्याच्या नसातून झिरपेल, क्षणमात्र उघडलेला तिसरा नेत्र कायमचा बंद होईल. आपला पराभव त्याने हताश मनाने स्वीकारला. मानवाला त्याच्या विमोचकासाठी आणखी काही काळ थांबावं लागणार होतं. वर्षे, दशके, शतके, कोण सांगू शकणार. जाणीवेची ठिणगी मालवली. त्याला परत भान आलं तेव्हा तो खोलीत एकटाच होता. खोलीवर एक नजर टाकताच त्याला हॉस्पिटलची ओळख पटली. खोली बाहेरून कोणत्या तरी पावलांचा आवाज आला. खोलीत नर्स आली. तिच्याबरोबर एक तरुण स्त्री होती. तिचा चेहरा त्याला पाहिल्यासारखा वाटत होता, पण ओळख पटत नव्हती. तिचा चेहरा विलक्षण ताणाखाली असल्यासारखाही दिसत होता. भयभीत नजरेनं ती त्याच्याकडे पाहत होती. नर्स हसत म्हणाली, या 2 दिवस तुमची सारखी चौकशी करत होत्या. आपण काहीतरी बोलण्याची ती अनोळखी स्त्री अपेक्षा करीत आहे हे त्याला दिसत होतं, पण तो नुसतेच असं म्हणाला. तिच्या चेहऱ्यावरून एवढ्यात आणखी एखादी भीतीची गडद छाया गेली होती का? मी 2 दिवस इथे आहे, त्यानं नर्सला विचारलं. हो, अपघातात तुम्ही बेशुद्ध झाला होतात. एवढ्यातच शुद्धीवर येत आहात. जास्त बोलू नका, मी डॉक्टरांना घेऊन येते. नर्स जाताच ती स्त्री कॉटजवळ सरकली. विलक्षण एकाग्रतेनं त्याच्याकडे पाहत ती अगदी हलकेच म्हणाली, मी मालन. मला तुम्ही ओळखलं नाही का? सॉरी, पण ओळख पटत नाहीये. एकदम मोठा श्वास घेऊन ती मागे सरली होती आणि तोंडावर हात ठेवून विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे, त्याच्या छातीकडे पाहत होती. तिचे एकंदर वागणेच त्याला वेडसरपणाचे वाटायला लागले होते. अशा बाईला त्याने आपल्या खोलीत प्रवेश दिलाच कसा? त्याला नवल वाटत होतं. कॉरिडॉरमध्ये पावलांचा आवाज यायला लागला. एक वार दाराकडे पाहून ती मालन नाव सांगणारी स्त्री घाईघाईने त्याच्याजवळ आली आणि त्याच्या हातावर हात ठेवून विलक्षण आर्जवाने विनवणीच्या स्वरात म्हणाली, तुम्ही सगळं विसरलात? ते पडकं घर, त्या मोठ्या मोठ्या अळ्या, लोकांच्या शरीरात शिरणाऱ्या, रात्रीच्या रस्त्याने वळवळणाऱ्या अळ्या. तुम्हीच हॉटेलमध्ये माझी गाठ घेतली होती. मला हे आधी सांगितलं होतं. त्याला आता त्या स्त्रीची भीतीच वाटायला लागली होती. खोलीचं दार उघडलं आणि डॉक्टर खोलीत आले. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. डॉक्टर याला 2-4 मिनिटे उशीर झाला असता तर मोठाच कठीण प्रसंग ओढवला असता. वेड्यांचा काय भरोसा घ्या. वा, केव्हा जाग आली? डॉक्टर हसत विचारत होते, पण तो काही बोलायच्या आतच ती परकी स्त्री गरकन डॉक्टरांकडे वळली आणि भावनातिरेकाने कर्कश झालेल्या आवाजात म्हणाली, डॉक्टर, त्यांना काहीच आठवत नाही. अपघाताच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना सगळं काही माहीत होतं. आता काही एक आठवत नाहीये. त्यांचाही त्या आळ्यांनी बळी घेतलाय. त्यांच्यावर काहीतरी इलाज करा डॉक्टर. त्यांची आठवण परत आणा. हो हो, मी पाहतो. त्या स्त्रीच्या खांद्याला अलगद स्पर्श करीत डॉक्टर म्हणाले. तिने त्यांचा हात झिडकारून टाकला. सगळे असेच म्हणतात, ती ओरडली. सगळे मला वेडी समजतात. फक्त त्यांना ते दिसलं होतं. त्यांना संकट समजलं होतं आणि आता तेही विसरले. नर्स त्या ओक्साबोक्शी रडणाऱ्या स्त्रीला बाहेर घेऊन गेली. डॉक्टर त्याच्याकडे वळले तेव्हा त्यांचा चेहरा खिन्न होता. सॉरी, हे व्हायला नको होतं.
त्या अपघाताच्या वेळेपासून तुमच्या बरोबर होत्या. अगदी मघाच्या क्षणापर्यंत शहाण्यासारख्या वागत होत्या. मला तरी कशी कल्पना येणार? मनात अशी काहीतरी विकृती आहे याची. मला खरोखरच वाटत होतं त्यांची आणि तुमची चांगली ओळख आहे. सॉरी. तो मनातल्या मनात काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करीत होता, पण एका अस्पष्ट हुरहुरीशिवाय हाती काहीच आले नाही. त्या स्त्रीची त्याला विलक्षण कीव येत होती. ती काय म्हणाली होती? आळ्या, माणसाला खाणाऱ्या आळ्या, रस्त्यावरून रात्रीच्या सरपटणाऱ्या आळ्या. नुसत्या त्या शब्दांनीही त्याचे शरीर शहारून गेले. काय भयंकर कल्पना आहे. आणि वेडाच्या झटक्यात तिला जर असलं काही प्रत्यक्षात दिसत असेल तर? केवढ्या दारुण यातना. काय एकेकाचे नशीब.